आज केळीला 22 रुपये रेट होता, आता कुठे केळी बागायदार दिवस आलते? सगळ्यात आधी हा व्हिडिओ बघा. अमेरिकेकडून इराणमध्ये ऑपरेशनला सुरुवात असं ट्रम्प यांच्याकडून म्हणण्यात आलेलं आहे. अमेरिकेकडून इराणमध्ये ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे असा इशाराच ट्रम्प यांनी दिलेला आहे. इराणचे टॉप कमांडर या इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाल्याचं कळतंय आणि मोठ्या युद्धाला आता सुरुवात झालेली असं आपण म्हणू शकतो. तर इराणकडून देखील प्रतिहल्ल्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. पहिलं, मोठा देश निर्णय घेतात, पण त्या प्रत्येक निर्णयाची किंमत माझा भारतीय शेतकरी मोजतोय. हा माझा केळी बागायतदार जगात कुठे पण युद्ध झाले की माझ्या शेतकऱ्यांचे मरण होतंय. आज इराण इराकमध्ये आपल्या केळी माल मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होत आहे. या दंगलीचा परिणाम थेट 1 ते 1.5 महिना शेतकऱ्यांना होणार आहे. काल बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागेची कटिंग चालू असताना दंगलीमुळे चालू लाईनी थांबवल्या, तर काय काय होते शेतकऱ्यांची अवस्था झाली असेल? जरा विचार करा. मोठ्या देशाचा संघर्ष, पण त्याचा फटका माझ्या शेतकऱ्यांनाच का? कर्जाचं ओझं, घरातल्या लेकरांच्या अपेक्षा, आज केळी बागायतदार अवघड परिस्थितीत आहे. आता व्यापारी पण याचा फायदा घेणार. केळीचे रेट वाढताना 1 आणि 2 रुपयांनी केळीचे रेट वाढताना पडला की 5 आणि 6 रुपयांनी केळीचे रेट होतात. असं का हो? जगात कुठेही देणगी पडली की त्याचा धूर आपल्या शेतकऱ्यांनाच का? रक्ताचं पाणी करून पीक उभं केलं, कर्ज काढलं, रातभर पाणी दिलं, वादळी वाऱ्याला समोर गेलो. हा फक्त दराचाच प्रश्न नाही, हा शेतकऱ्यांचा अस्तित्वाचा प्रश्न. जगातील मोठ्या ताकदीचा संघर्ष आणि त्याची किंमत भरतोय सोलापूरचा केळी बागायतदार, महाराष्ट्राचा शेतकरी, भारताचा कष्टकरी. आता पुरे झाले. आपल्या कष्टाचा योग्य भाव हवा, आपल्या घामाची किंमत हवी, आपल्या मुलांच्या भविष्याचा हक्क हवा. कारण शेतकरी शांत असेल पण कुमकुमत नाही, आणि जेव्हा शेतकरी उठेल तेव्हा इतिहास बदलायला वेळ लागणार हे लक्षात ठेवा.